झी 24 तास प्रस्तुत शेतकरी परिषद 2023 को प्रेझेंटेड बाय पितांबरी नर्स फ्रँचाइज, अकुदास ट्रेडिंग दूधकांडी, टुरिझम पार्टनर डायरेक्टरेट ऑफ टुरिझम महाराष्ट्र राज्य, बँकिंग पार्टनर बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, असोसिएट पार्टनर्स कन्हैया ॲग्रो, राजश्री लॉटरी, क्विक स्टार्ट 24 ग्रुप, JK हायटेक ऊस रोपवाटिका, युनिव्हर्सल बायकॉन प्रायव्हेट लिमिटेड, विदर्भ इरिगेशन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, डॉक्टर DY पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ कोल्हापूर यांच्या हस्ते होणारा हा शेतकरी परिषदेचा सोहळा आपण त्याच्या पुढच्या सत्रात आता जातोय. शेतीचं अर्थगणित, पुढची सगळी सूत्र माझे सहकारी प्रशांत यांच्याकडे. एखादी कोणतीही गोष्ट स्मूथ चालण्यासाठी आपल्याला लागतं ते एक शास्त्र, आणि शेतीसाठीचं जे अर्थशास्त्र आहे, जे शेतीचं गणित चालवतं, त्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. अर्थातच त्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ मार्गदर्शक देखील आहेत. सुरुवातीला मी अभय टिळक सरांकडे जातो. सर, अर्थसंकल्पाबद्दल आपण बोलत असतो, हे शेतीचा अर्थसंकल्प नक्की असतो काय? शेती आणि शेतीपूरक उद्योगांसाठी जे सगळं सरकारी तिजोरीमधनं जी तरतूद केली जाते त्याला आपण ढोबळमानाने शेतीचा अर्थसंकल्प असं म्हणतो. देशात लागवडीखाली जेवढं क्षेत्र आहे, जवळपास 13% क्षेत्र, म्हणजे महाराष्ट्राचा वाटा त्याच्यात 12-13% आहे. देशामध्ये आमच्या जेवढं अन्नोत्पादन होतं त्याच्यात जवळपास 13-14% अन्नोत्पादन हे राज्यामध्ये होतं. त्यामुळे देशाच्या पातळीवरती सुद्धा राज्याच्या शेतीचं अर्थकारण हे सुदृढ असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. की ज्या क्षेत्राचं उत्पन्नामधलं योगदान फक्त 12% आहे, तिथे 45% मनुष्यबळ, 50% मनुष्यबळ अडकून पडलेलं आहे. याचा अर्थ अतिशय कमी उत्पादकता असणाऱ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मनुष्यबळ एकवटलेलं आहे. जवळपास 45% क्षेत्र लागवडीखालचं हे तुकड्यांचं भरलेलं आहे. 80% शेतकरी हा 5 एकराच्या आतला आहे. आणि राज्यामध्ये जे आमचा उत्पादनाचा शेतीच्या पीक लागवडीचा जो काही पॅटर्न आहे, जो आकृतीबंध आहे, त्याच्यामध्ये तृणधान्य आणि कडधान्य मिळून ज्यांना आम्ही अन्नधान्य म्हणतो, या अन्नधान्यांच्या लागवडीखालचं प्रमाण हे 50% आहे. त्यामुळे राज्यामधल्या शेतीचं अर्थकारण जे आहे ते आम्ही वीज जरी फुकट दिली, सिंचन जरी वाढवलं, तरीसुद्धा जोपर्यंत हा अत्यंत मूलभूत विरोधाभास आहे. आज माझ्या दृष्टीने शेतीच्या अर्थशास्त्रापुढचे जे मुख्य प्रश्न आहेत ते अत्यंत गंभीर, ज्यांना आम्ही संरचनात्मक स्ट्रक्चरल म्हणतो, ते आहेत. पण शेतकरी कर्जबाजारी होतो, याच्यासाठी अर्थशास्त्राप्रमाणे काही सोल्युशनच नाही आहे का? शेतीमालाची विक्री खुली करणं, शेतकऱ्यांना बाजारपेठेशी थेट जोडता येईल अशा प्रकारचे चॅनेल्स खुले करणं, आणि त्याचवेळी ग्रामीण भागामध्ये बिगर शेती क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचा रोजगार निर्माण होईल, याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती विकेंद्रीकरणाची कास धरणं. असा जर आपण शेती आणि बिगर शेती अशा दोन्ही क्षेत्रांच्या विकासाचा समग्र विचार करणारा कार्यक्रम नेटाने राबवला तर शेतीमधल्या सरासरी शेतकरी कुटुंबाची परिस्थिती एक 5 वर्षाने उंचावण्याच्या दिशा नक्की उजाळतील. शेतमालाच्या संदर्भात जर बोलायचा झाला मुद्दा, तर खूप तुम्ही काम केलेलं आहे शिरीषजी. अर्बन बँकेच्या माध्यमातून तुम्ही खूप काम केलेलं आहे. साठवण ह्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? कारण तेवढीच गरजेचं आहे. आता खरंच असं पद्धतीने वापरतात शेतकरी? महाराष्ट्र सरकारकडे जेवढे वेअरहाऊसेस आणि साठवण क्षमता आहे, त्याच्यानंतर दुसरा नंबर बुलढाणा अर्बनचा लागतो. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये औरंगाबादपासून तर तुम्ही नागपूर, भंडारा, गोंदियापर्यंत गेलात कुठल्याही याला, तर आमचे गोडाऊन तुम्हाला दिसतील. शेतकऱ्याची साठवणूक क्षमता जर वाढली, त्याला जर व्यापाऱ्यासारखं जर साठवून ठेवता आलं त्याचं धान्य, तरच त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळेल. बाकी शासकीय योजना कितीही येऊ देत, कितीही आंदोलनं होऊ द्यात, त्यांनी काहीही फरक पडणार नाही आहे. त्या ठिकाणी त्याचा माल सुरक्षित तर राहतो, पण त्याच्यावर त्याला तात्काळ कर्जही उपलब्ध होतं, जे अत्यल्प व्याजदरामध्ये आहे. त्याला खाजगी सावकाराकडे जाण्याचं कामच पडत नाही. गावोगावी जास्तीत जास्त शेतमाल साठवणुकीच्या शास्त्रशुद्ध पद्धतीची गोदामं होणं गरजेचं आहे. त्यांनी त्याच्यातलं 25% 40% जरी विकलं तरी त्याचं भागणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी तेवढ्याचं कर्ज जरी काढलं, आणि एकदा का जर त्याची तात्कालिक गरज भागवल्या गेली, तर तो शेतकरी ज्या दिवशी या माझ्या शेतमालाला योग्य भाव मिळेल त्या दिवशी मी विकेल, हे ज्या दिवशी तो ठासून सांगू शकतो. नवीन योजनांचा लाभ शेतकरी घेतात का? निश्चितपणे. शेतकरी हा काही अज्ञानी नाही आहे. त्याला त्याच्या शेतीमध्ये नवं तंत्रज्ञान आणायची इच्छा असतेच, पण त्याला सारखी एक भीती आहे, त्या शेतीमालाला तेवढा भाव मिळेल का ही त्याच्या मनात शंका आहे.
मला असं वाटतं की तो दिवस दूर नाही आहे. तुम्ही 2040ला शेतकऱ्यांना जे पाहता, मला असं वाटतं की तसं जर सुरुवात झाली तर ते 2030लाच आम्ही लक्ष पूर्ण करू शकू. आता मी जातो आहे डॉक्टर बुधाजीराव मुळीक सरांकडे. सर, तुम्ही शेतकरी देखील आहात, तर तुम्ही सांगू शकाल का आत्ताच्या अर्थशास्त्राप्रमाणे तुम्ही ते सगळं कर्ज फेडू शकता? शेतीच्या भानगडीत कायद्यानं संरक्षण आहे तोपर्यंत चुकूनही पडू नका. हे तुम्हाला काय सांगतो, माझं वय आता 82 चाललेलं आहे. बोलून काही फरक पडत नाही, शेतीत करून फरक पडतो, लक्षात ठेवा. बरोबर बरोबर. ते जर झालं असतं तर पाणी आलं असतं काही तुम्हाला नाही. आता बोलणं सोपं आहे, मगाशी बरेच बोललेलो. दुसरा भाग आहे, तुम्हाला तुमच्याकडे सांगतो की शासनाला कायद्यानं सगळं मागायचं. 7वा आयोग कायद्यानं आहे ना, तर कायद्यानं तुम्ही आमच्या टोमॅटोला 30 रुपये द्या, अडचण आहे का तुमची? कायद्यानं 30 रुपये कांद्याला द्या, अडचण आहे का तुमची? कायद्यानं उसाला 40 तार द्या, अडचण आहे का तुमची? कायद्यानं भाताला 35 रुपये द्या. एक पहिला कायदा करून घ्या तुम्ही की शेतकऱ्याशिवाय कुणालाही त्याच्या मालाची विक्री करता येता कामा नये, प्रक्रिया करता कामा नये. त्यालाच किंवा त्यानं नेमलं एजंटला. तर पहिला शेतीच्या कुठल्याही मालाला दुधापासून ते मधापर्यंत लक्षात ठेवा बरं का, कारण शेतीपूरक उद्योग फार आहे. हे उत्पादन खर्च आधारित उत्पादन खर्च वर्षाला बदलतो. ड्रोनवरती सेन्सर बसवला असेल, त्याला रिमोट सेन्सिंग असेल, त्यात कॅमेरा असेल, तो कॅमेरा हा दररोज जाईल बरं का, म्हणजे फिरला की दररोज जाईल तो. मग पिकाची वाढ उगवल्यापासून प्रत्येक चौरस मीटरला, म्हणजे आज चौरस मीटरला आहे तरी कदाचित 4 सेंटीमीटरला येईल, प्रत्येक पिकाचं रोप त्यात काय आहे 14 अन्नद्रव्यापैकी याचा हिशोब करेल ते. मग वाढ किती झाली त्याचा हिशोब करेल ते. ह्याला किती कमी आहे त्या चौकोनाला याचा हिशोब करेल. आणि तेवढं टाकायसाठी व्हेरिएबल ॲप्लिकेटर जगात अवेलेबल आहेत, आपल्याकडे नाहीत बरं का. तुम्ही 2040 तुम्ही सांगितलं तुम्हाला मी. 2040ला पिकं बोलली तर अडचणीचं कारण नाही, जनावर तर नक्की बोलणार आहेत तुमच्या माहिती. आता तुम्हाला जंगल सांभाळता येत नाही तो त्रास आम्हाला आहे, पण त्यावेळी असं करतील, शेतकऱ्याची बसलेली मुलं जी यांची मुलांची मुलं होतील, ती मुलं ते रोबोट ठेवतील, रोबोटला सेन्सर ठेवतील, सेन्सरला आयडेंटिफायर ठेवतील, आणि तो आपोआप जर बाबा फार तर असं म्हणू गृहीत धरू की घोड्याची 100 हॉर्सपॉवर म्हणतो आपण त्याला, हत्तीला 10,000पर्यंत जाईल टस्करपर्यंत, तर तेवढे ते रोबोट बरोबर असेल, ते पाय त्या धरेल, येऊ देणार नाही त्याला. तो बँकेत जाईल, ते बुलढाणा बँकेत साहेब आहेत ते, तर त्याला सगळं जगातलं मार्केट असेल, आणि काय करायचं ते बरोबर AI करेल, ChatGPT करेल, आणि तेच नीट करेल. सरकार काय नीट करणार नाही कुठलंही. कृषी या क्षेत्राकडे उद्योग म्हणून पाहणं आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असणार आहे तो म्हणजे आयात निर्यात. तेव्हा लगेचच फार वेळ न दवडता माझे सहकारी अरुण मेहत्रे यांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं. मंडळी, शेती म्हटलं की पूर्वीचं सूत्र आता राहिलेलं नाही आहे. शेतीचं स्वरूप हे पूर्वीचं पारंपरिक म्हणता येईल असं राहिलेलं नाही आहे. पोटापुरतं पिकवायचं आणि त्यात छान जगायचं असं स्वरूप त्याचं राहिलेलं नाही आहे. दीपक शिंदे सर, सगळ्यात आधी सुरुवात तुमच्यापासून करतो. पणन विभागाचे आपण सहसंचालक आहात. आपण ज्यावेळेस बाजारामध्ये शेतकऱ्याचा माल त्याचा येत असतो त्या दृष्टिकोनातून त्याच्या हिताखातर त्याच्या मालाला अधिकाधिक कशा पद्धतीनं भाव मिळावा, शासकीय पातळीवरती काय प्रयत्न सुरू आहेत, सुरुवातीला सांगा. आपल्या राज्यामध्ये शेतमालाचं जे मार्केटिंग आहे, ज्याला आपण पणन म्हणतो, तर हे इन्स्टिट्यूशनल पणन कशा पद्धतीने करायचं यासाठी आपण बाजार समित्यांची निर्मिती केलेली आहे. शेतकऱ्याला आपला शेतमाल किती थोडा जरी असेल किंवा जास्त असेल तर तो विकण्याचा हक्काचं ठिकाण म्हणजे शासनाने बाजार समित्यांची निर्मिती केली. आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारे 306 बाजार समित्या या कार्यरत आहेत आणि त्यांच्या अंतर्गत जवळजवळ 623 उपबाजार असे जवळजवळ 900 ठिकाणी आपण बाजार समित्यांच्या माध्यमातून नियमन केलेला माल, शेतमाल याचे विक्रीची व्यवस्था केलेली आहे. हे जे मोठे प्रक्रियाकार आहेत किंवा रिटेलर्स आहेत, डीमार्ट असेल, बिग बास्केट असेल, ॲमेझॉन असतील, अशासारख्या घटकांना शेतमाल जो ते विकतात तो बाजार समितीमधून जर घ्यायचा असेल तर त्या बाजार समितीचा परवाना आवश्यक असतो. परंतु आता ह्यांचा जो प्रेझेन्स आहे, उपस्थिती यांची जी आहे ती पूर्ण राज्य पातळीवर असते किंवा देश पातळीवर असते. तेव्हा त्यांना त्यांच्या आउटलेटमधून ज्या विक्री करायच्या असतात त्यासाठी त्यांना बऱ्याच ठिकाणावरनं
विविध प्रकारच्या शेतमालाची खरेदी करावी लागते. तर हा शेतमाल त्यांना एका ठिकाणी खरेदी न करता समजा 15-20 ठिकाणी खरेदी करायचं असेल तर त्यासाठी एकच परवाना, सिंगल लायसन्स आपण ज्याला म्हणतो, ते देखील द्यायची आपल्या राज्याने सोय केलेली आहे. अशा प्रकारे आपण महाराष्ट्र राज्य हे शेतमालाच्या विपणनामध्ये खूप क्रांतिकारी असे निर्णय आपण घेतलेले आहेत. गैरप्रकार मग बोगस आडते असू द्यात, बोगस एजंट असू द्यात, किंवा त्याच्या मालाचा भाव कसा पडेल आणि त्यातनं कुणाचा तरी स्वार्थ कसा साधला जाईल, या दृष्टिकोनातून जे प्रकार घडतात त्याला काय उत्तर आहे? बाजार समिती ही शेतकरी प्रतिनिधी म्हणून जे निवडून आलेले असतात लोकांमधून, त्याच घटकांद्वारे चालवली जाते. जिथे लिडरशिप चांगली आहे तिथे व्यापाऱ्यांवरती असतील, मग तो आडते असेल, खरेदीदार असेल, यांच्यावरचं नियंत्रण हा एक महत्त्वाचा विषय आहे. जिथे नियंत्रण कमी पडतं तिथे काही गैरप्रकार होतात. परंतु जर नियंत्रण आता संपूर्ण बाजार समितीचा आपण विचार केला तर ते पूर्णतः लोकप्रतिनिधींच्या हातात आहे. जातोय किरण वाघ यांच्याकडे, जे आयात क्षेत्रामध्ये काम करतात. मला सांगा, आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण बघतो आहोत की समृद्धी महामार्ग बांधला जातोय, शेतकऱ्यांच्या शेतातून हा महामार्ग जातोय. ही समृद्धी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे काही स्कोप, काही संधी आपल्याला दिसतात का? भाव का कमी झालेत? कारण जास्त प्रोडक्शन झालं आहे. पण जास्तीचा माल आपण डोमेस्टिक मार्केटलाच न ठेवता तो एक्सपोर्टला कसा गेला पाहिजे याची माहिती आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांना कशी माहिती होईल, त्याचा एकही कोर्स आज सरकारकडून अवेलेबल नाही आहे. आपण दुबईमध्ये म्हणा, मलेशियामध्ये म्हणा किंवा अमेरिकेमध्ये म्हणा, हा माल कसा पाठवू शकतो. एकच ॲडिशनल पॉईंट हा आहे की आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी याचं नॉलेज घेतलं पाहिजे की आपला माल हा आपण मिडलमॅनला न देता आपण स्वतः त्याचं पॅकिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग करून व्यवस्थित त्याचं नियोजन करून त्याची माहिती घेऊन योग्य मार्केट शोधून ग्राहकांच्या हातापर्यंत किंवा तिथल्या होलसेल मार्केटला आपण विकू शकतो, याचं नॉलेज घेणं फार गरजेचं आहे. आजच्या घडीला जर विचार केला तर काय साधारणपणे कुठल्या शेतीमालाला विदेशामध्ये आपल्याला नेण्यासाठी वाव आहे? ही आपल्या भारतासाठी इतकी चांगली संधी आहे की आपण जे पिकवतो त्यांच्याकडे काहीच पिकत नाही, आपण त्यांना एक्सपोर्ट करू शकतो. तर ही आपल्यासाठी फार प्रचंड संधी आहे की दुबई म्हणा, ओमान म्हणा किंवा तुम्ही KSA सौदी अरेबिया, आपले द्राक्षसुद्धा US, कॅनडा वगैरे जात असतात, युरोपमध्ये जात असतात, सिंगापूरमध्ये पण आपला माल जातो. तर सध्या आपला कांद्याला चांगली मागणी आहे. कांदा हा गल्फमध्ये लागतोच. कांदा, लिंबू, मिरची ह्या ज्या सलाडच्या गोष्टी आहेत ना, त्या तर रोज लागणारच आहे. आपले मसाले झालेत. सिंगापूरमध्ये सुद्धा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, हाँगकाँगमध्ये पण चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर हे प्रोडक्ट आपण तिथली गरजा समजून तिथे काय काय लागतं आणि ह्या रेग्युलर मागच्या बऱ्याच वर्षापासून आपण त्यांना सप्लाय करतो आहे, एक्सपोर्ट करतो आहे. आणि जशी जशी लोकसंख्या तिकडे पण वाढते तशी जशी आपल्या मालालाही अजून डिमांड वाढत जाणार. तर हे क्षेत्र म्हणजे याला अजून 2040पर्यंत तर एवढं प्रचंड वाढणार आहे की शहरातले लोक नोकरी सोडून म्हणूनच आजही शेतीकडे वळताना दिसत आहेत आणि हे प्रमाण अजून वाढणार आहे पुढे. मी आता डॉक्टर धीरज कणखरे यांच्याकडे जाणार आहे. डॉक्टर धीरज हे दुग्ध प्रक्रिया तज्ज्ञ आहेत. सर, आपण आतापर्यंत विचार केला तर दूध, दही, तूप, खवा आणि मिठाई वगैरे वगैरे इथपर्यंत, त्याच्या पलीकडे आपण जातो आहोत का? जाण्यासाठीची काही संधी आहे का? देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रात काम करताना देशी पदार्थांना सुद्धा आम्ही उत्तेजन देण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करतो आहे. छन्ना पोडू असेल, छन्ना जिली, छन्ना गाजा, राबडी, नंतर बाजरा लस्सी ज्याला राबडीला म्हणतो आपण, कुंदा जो खव्याच्या पेस्टसारखा असतो, क्राडी जो काश्मीरचा चीज आहे, हे असे बालमिठाई, हे असे अनेक पदार्थ आहेत. हे कुठेही विद्यापीठाने विकसित केलेले नाहीत. असे अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत जे अजूनसुद्धा कुठे चलनात आपल्याला दिसत नाहीत. उदाहरणार्थ राबडी जो पंजाब आणि राजस्थान बॉर्डरवरचा पदार्थ आहे, म्हणजे लस्सी ती, त्यात बीज, त्यात आपण साधारण ज्वारीचं किंवा असं सोयाबीनचं पीठ टाकतो. त्यात आम्ही आदिशक्ती, धनशक्ती या विद्यापीठांचं पीठ वापरलं आहे, ज्यात 87 ppm लोहाचं प्रमाण असतं. साधारणपणा ते 41 ppm असतं. असे छोटे छोटे प्रयोग आम्ही केलेत. महाराष्ट्राचीच नव्हे, देशाची पूर्ण खाद्यसंस्कृती हळूहळू बदलते. त्या बदलत्याला सामोरं जाण्यासाठी आपल्याला काही नाविन्यपूर्ण गोष्टी कराव्या लागतील, असे मला ठामपणे सांगावंसं वाटतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादित झालेल्या दुधाचं करायचं काय? मोठ्या देशांचं जर जे दूध उत्पादनात खूप मोठे आहेत, प्रचंड, न्यूझीलंड किंवा बाकीचे असतील, ती सगळी मंडळी जवळपास 95-96% हे सगळं निर्यात करत असतात. आणि फार थोडं त्यांच्याकडे ते, कारण मूळ मुद्दा पुन्हा स्वच्छ दूध उत्पादन, म्हणजे A1, A2 या बाकीच्या भानगडींमध्ये न जाता आम्ही बऱ्याच वेळा सांगत असतात की रेसिड्यू फ्री दूध उत्पादन हेच आपलं प्रथम म्हणजे
ऑब्जेक्टिव्ह ध्येय असायला पाहिजे. मग नंतर आपल्या बाकीचं मग एक्सपोर्ट वगैरे हे जे प्रश्न आहेत हे कालांतराने टप्प्याटप्प्याने ते निकाली निघतील. आपल्यासोबत कैलासराव गावंडे आहेत, विदर्भ इरिगेशनचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे की ते स्वतः एक शेतकरी देखील आहेत. उपलब्ध पाण्याचं नियोजन आपल्याकडे होताना दिसतंय का, आणि नसेल तर काय आणखी होण्याची आवश्यकता आहे? त्याची जी मूलभूत गरज आहे ती वीज, पाणी आणि रस्ता, आणि त्याच्यानंतर पीक पेऱ्याचं नियोजन. पीक पेऱ्याचं जोपर्यंत नियोजन करत नाही तोपर्यंत शासकीय यंत्रणामध्ये कुठलं काही झालं तर शेतकऱ्यांचं भलं होताना दिसणार नाही. म्हणजे दोन्ही बाजूने शेतकऱ्यावरती हे मार असतो. तो म्हणजे एका बाजूला निसर्ग असतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारची धोरणं. जाता जाता अगदी या डिस्कशनच्या शेवटच्या प्रश्नाकडे मी बोलतोय. म्हणजे आज आपल्या देशामध्ये गव्हानं भरलेली गोदामं आहेत. असं असताना आपल्या देशातला गहू बाहेर जाऊ शकत नाही. आज आपल्या देशामध्ये आजच्या तारखेला बिगर बासमती तांदूळाची निर्यात ही बंद करण्यात आलेली आहे. साधारण शेतकऱ्याचे हाल काय आहेत? त्याला पिकते, त्याला ते विकता येत नाही ना. हे विकायचं धोरण कोण ठरवायचं? पिकवायचं धरण पण त्यानेच, किंवा पीक पेराचं नियोजन. मी त्यासाठीच म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही पीक पेराचं नियोजन सांग. हा विषय लक्षात आला ना, पीक पेराचं नियोजन, की त्या शेतकऱ्याचं तुम्हाला सांगा ना की तुम्हाला त्या शेतकऱ्याला कर्जमाफी नकोय साहेब, तो तुमचं कर्ज फेडायची क्षमता ठेवतोय. खरं शेतकरी जगावर जेवढं भारतावर कर्ज आहे ना एवढी क्षमता. अगदी खरं म्हणजे, आणि म्हणूनच तुम्ही इतक्या तळमळीने बोलत आहात. आणि तर असंच उत्पन्न किंवा उत्पादन सगळ्यांना समान पद्धतीनं मिळालं तर ती शेती आपल्याला सर्वार्थाने लाभदायक किंवा फायद्याची ठरेल असं मला वाटतं, आणि त्यासाठी धोरणांची आवश्यकता आहे. धन्यवाद पुन्हा एकदा सहभागी झाल्याबद्दल. सह्याद्रीची उंची म्हणजे